हाय, हॅलो. कसे आहात सगळे? तर आज आम्ही ट्रॅव्हलिंग करणार होतो अख्खा दिवस. कारण आज आम्ही जाणार होतो कतारला आणि आम्ही चिंचवडला राहतोय. तर चिंचवडवरनं मी मुंबईला जाणार होते आणि मुंबईलाच माझी फ्लाईट होती. मी माझ्या सिस्टरच्या मुलालाही एअरपोर्टला घेऊन जात होते. ते दोघंही आले होते. तर एअरपोर्टला जात असताना भरपूर छान व्ह्यू होता. तुम्ही बघू शकता आणि सनसेट होणार होतं. तर आम्ही इथं लाईनला थांबलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही एअरपोर्टमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर भरपूर रश होती एअरपोर्टमध्ये आणि त्याच्यापुढे सिक्युरिटी आणि इमिग्रेशन ह्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला खूप मज्जा भेटणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शौर्याची कशी मी त्याला रडवलं तेही तुम्ही झालं असं की आम्ही गेलो होतो लॉन्जला आणि लॉन्जला आमचं कार्ड चाललंच नाही. एकच होतं, एक ॲक्सेसचं कार्ड होतं ते चालत होतं. नंतर दुसरं एक होतं ते चालत नव्हतं. तर मी शौर्यला म्हणत होते की अ, तो एकदम रडायला आला होता. ते ऐक, इकडे तुझं ना कार्डच चालत नाहीये. तर ते काय म्हणले, तिकडे ऐक ना, ते म्हणले तुझ्या स्कूलची ID पण आणा म्हणलेत आणि मग जावा म्हणले. आता तुझी स्कूलची ID आपण आणलीच नाहीये. मग म्हणलेत की तुला घरी जा, घरी पाठवा म्हणले त्याला एक एक्स्ट्रा. त्याची अशी मज्जा घेतल्यानंतर मग आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि मग पोरांना काहीतरी भूक लागलीच होती. तर त्यांना खायला दिलं आणि त्यांनी बर्गर वगैरे घेतलेलं होतं. मग ते खायला बसले आणि त्याच्यानंतर आम्ही गेटकडे गेलो. गेटकडे आम्हाला खूप कमी वेळ लागला कारण जवळच होतं गेट नंबर 85 होतं. तर तिथनं आम्ही चालत गेलो आणि त्याच्यानंतर प्लेनमध्ये बसलो. प्लेनमध्ये बसल्यावरती माझं व्हिडिओ वगैरे चालूच होतं करणं. एअर इंडिया आमची फ्लाईट होती, तर फ्लाईट न्यू होती त्याच्यामुळं एकदम छान वाटत होतं कारण आमची पुढची सीट होते आणि प्रीमियम सर्व्हिस पण त्यांनी चांगली दिली. थोडीशी मग आम्ही मुंबईला बाय बाय केलं. हे एक प्लेन होतं, सौदीचं होतं आणि त्याचं फ्लॅगचं जो लोगो होता तो पण एकदम भारी होता. तोच मी दाखवत होते तुम्हाला आणि असा व्हिडिओ मी काढत होते. त्याच्यानंतर आम्ही टेक ऑफ करतानाचा व्हिडिओ काढला आणि अशी बॅग वगैरे ठेवत होते, सीट वगैरे आणखीन येतच होते पॅसेंजर. त्याच्यानंतर आमचं प्लेन सुरू झालं आणि टेक ऑफ पण घेतलं. मुंबई बघा किती सुंदर दिसते वरून आणि दिवाळीची मुंबई एवढी डेकोरेट केली होती लोकांनी. खूप सुंदर रात्रीचा व्ह्यू त्यात तर एवढं सुंदर वाटत होतं लाइटिंग वगैरे. मग मी दाखवते तुम्हाला त्याच्यानंतरचा जो आहे क्लिप ते वरचा व्ह्यू आहे तो मुंबई सिटीचाच आहे. एकदम भारी वाटत होतं. पोरांना बसायचं होतं विंडो साईडला पण मी बसू दिलं नाही. म्हणलं एकदा मला व्हिडिओ काढू द्या मग तुम्हीच छान सिटी वाटत होती. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं आम्हाला डिनर वगैरे दिलं आणि इथं मी काहीतरी स्कॅन करत होते त्यांचा कोड होता तो. मग आम्ही कतारला एक 4 तासानंतर लँड झालो आणि कतार एअरवेजची फ्लाईट होती. बहुतेक ती लँड झाली होती आणि नंतर बाहेर आलो. मग बाहेर बॅग वगैरे आमच्या कलेक्ट केल्या आणि माझे मिस्टर बाहेर येऊन थांबलेच होते. मग त्यांचा फोन वगैरे आलेलाच होता. मग बॅग वगैरे आम्ही सगळ्या घेतल्या आणि बाहेर पडलो एअरपोर्टच्या. प्रवास म्हणलं की खूप म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जिम्मेदारी असते. बॅग म्हणा किंवा मुलांना बघायचं तर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण आता विराज मोठा झाला आहे त्याच्यामुळं तो बॅग वगैरे कलेक्ट करतो, बॅग उचलतो आणि काउंट करून ठेवतो गाडीमध्ये. मग आम्ही कॅब केली आणि घरी आमचं चालू होतं बोलणं वगैरे. नंतर कॅबनीच आम्ही घरी निघालो होतो. तर वातावरण पण खूप छान होतं म्हणजे एकदम गरम पण नव्हतं आणि थंड हवा पण नव्हती. नॉर्मल वातावरण होतं. तर छान वाटत होतं. रात्रीचे 10 वाजले होते, इथले 10 वाजले होते आणि खूप जास्त टाईम पण झालेला नव्हता. मग आल्यानंतर आम्ही थोडंसं आराम वगैरे केला नंतर आणि इथं बघू शकता किती छान वातावरण झालंय. नंतर घरी आल्यानंतर बॅग वगैरे काढून घेतल्या डिकीतनं आणि छान झालेला होता आमचा प्रवास. जास्ती थकवा पण आलेला नव्हता आणि झोप वगैरे तर झालीच नव्हती, पण थकवा नव्हता आलेला त्याच्यामुळं छान वाटत होतं. सगळ्या बॅगा वगैरे घेऊन आम्ही घरी आलो आणि असा होता आजचा माझा ट्रॅव्हलिंग डे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला नक्की शेअर करा. हो माहिती आहे अशात माझे व्हिडिओ येत नाहीत, पण मी नक्की ट्राय करेन व्हिडिओ टाकण्याचा. सो बाय.